हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांकडून अटक. सरकारी कामात अडथळा आणण्याचा 2014च्या प्रकरणात कारवाई. न्यायालयाने वारंवार समन्स बजावून देखील हजर न राहिल्याने जाधवांना ताब्यात घेतलं. खासदार सुप्रिया सुळे आज संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. सुळेंकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम, अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्याचा मसाजो ग्रामस्थांचा इशारा. रत्नागिरी आणि दापोली नगरपंचायतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. 5 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश. विलेपार्ले उपविभागीय प्रमुख जितेंद्र जनावळेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम. साहेब मला माफ करा. जितेंद्र जनावळेंचं उद्धव ठाकरेंना पत्र. जनावळे 20 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. शिवसेनेकडून ठाकरेंच्या कोकणातील एकमेव आमदाराला थेट ऑफर. वाघांच्या कळपात या संजय शिरसाट यांची भास्कर जाधवांना ऑफर. तर यापूर्वी उदय सामंतांकडूनही जाधवांना शिवसेना प्रवेशाची ऑफर. तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी विरोधात पुजारी आक्रमक. कारवाई न केल्यास तुळजापूर बंद ठेवण्याचा इशारा. 2.5 वर्षापासून ड्रग्जची तस्करी सुरू असल्याचा आरोप. वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे लाकूड आणि कोळसा इंधन म्हणून वापरू नये. मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी महापालिकेचं आवाहन. टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणी युक्रेनियन अभिनेता आर्मेन अटाईन विरोधात दुसरा गुन्हा दाखल. परदेशी आरोपींना बनावट प्रमाणपत्र आधारे मुंबईत प्रस्थापित करण्यात मदत केल्याचा आरोप. आर्मेन अटाईनं सध्या अटकेत. मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज निवृत्त होणार.